1 किलोमीटर वरती आल्यानंतर आम्हाला पण थकवा जाणवला. आम्ही म्हटलं थोडा विसावा घ्यावा 5-1 मिनिट नाही का. पण ते जे काका आहे ओझं घेऊन चालले त्यांना काही थकवा आला नाही अजून. हां, वरती कधी पोहोचू माहीत नाही. वरचे कोंकणकडा पाहत आहे, खास कोंकणकडा पाहण्यासाठी ही धावपळ. मित्रांनो, जेव्हाही आपण पावसाळ्यात येतो तेव्हा खूप सतर्कतेने वर सांभाळून यायचं. कारण आता जेवढं आपल्याला रान मोकळं दिसत आहे, पावसाळ्यात फॉगमुळं, धुक्यामुळं शेजारचा माणूस आपल्याला दिसत नाही. त्यामुळे भयंकर काळजीपूर्वक यायचं जेव्हा पावसाळ्यात याल तेव्हा. आता काही विषय नाही आहे, पण उन्हामुळं थोडा त्रास होईल. पण आता ट्रेकिंगला थोडं इझी राहते. मित्रांनो म्हणतात इथे वर चढायला एक शॉर्टकट मार्ग आहे, पण आपण त्या शॉर्टकट मार्गाने जाणार नाही. कारण शॉर्टकट मार्ग जो असतो हा भयंकर डेंजर असतो. माझे मित्र बघत आहात तुम्ही, हे वरती चालले. आपल्याला त्या तिकडे जायचं आहे. ही इथली वाट. पावसाळ्यात भयंकर पाणी असल्यामुळे लोक इकडून तिकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे ते खास लोकांसाठी सरकारने ब्रिजची व्यवस्था केलेली आहे. आता आपण पाण्यामधूनही जाऊ शकतो, पण पावसाळ्यामध्ये भयंकर फोर्स असतो पाण्याला, त्यामुळे आपण समोर जाऊ शकतो. आज इथले दुकानं पण बंद आहेत. शनिवार रविवारला ट्रेकिंगला भरपूर लोक येतात, असे बाकी दुसऱ्या दिवशी येत नाही. मार्ग माहीत नाही कोणत्या बाजूला इकडे आहे की इकडे आहे. बहुतेक इकडेच असला पाहिजे, म्हणजे दृश्य पाहून तसं वाटत आहे. किती अजून जावं लागेल माहीत नाही. भयंकर खतरनाक ट्रेकिंग आहे राव. अजून 2 किलोमीटर वरती कसं जाय माहीत नाही या रोडनं. बापरे, मध्ये थांबून 5 मिनिटाचा विसावा घ्यावाच लागेल. तरी पण आपण भरपूर वरती आलो. हा टप्पा पण पार होईल. भरपूर वरती जायचं आहे आपल्याला, आणि वाट अशीच आहे, याच प्रकारची वाट आहे. हिम्मत खचता कामा नये. इथून फक्त 800 मीटर आहे आता. एवढं तरी पण एवढा डेंजर मार्ग चढत जाणं म्हणजे 800 मीटर म्हणजे खूप जास्त झालं. ते 8 किलोमीटर सोपं आहे, पण हे 800 मीटर कठीण आहे. सगळे थकले. तीनशे मीटर वर आल्यानंतर आमची कॅपॅसिटी खतम झाली. आता चालायची कॅपॅसिटी नाही. थोडा 5 मिनिटं तरी आराम करणं आवश्यक आहे. बघा हे निसर्ग सौंदर्य. आपण आता कोकणकडे पासून जवळच आहे. आपण हरिश्चंद्रगडला पोहोचलोय. भाऊसाहेब पण मस्त आराम करत आहेत. रोहित भाऊ पण आराम करत आहे. ते कळसुबाईचं शिखर आहे, 100 रस्ते झाले तुम्हाला. हां, तो झेंडा दिसत आहे.
कोकण कडा आहे दाजी. नाही नाही, कोकण कडा इथून पुढे आहे. ते आंब्याचे वगैरे झाडं दिसत आहेत ना, ते कोकण कडा आहे. ते समोरच्या कोकण कडा. चला इथून वाट आहे समोर या. आत्ता आम्ही हरिश्चंद्रगडला पोहोचलोय. ते मंदिर दिसत असेल का तुम्हाला? पुरातन काळातील मंदिर आहे हे, दिसत आहे. तिथे जायचं आहे आपल्याला. इथून या मार्गाने व त्या मंदिराच्या पलीकडे म्हणजे हे इकडल्या बाजूला कोकण कडा आहेत. इथं बरेचसे हॉटेल पण दिसत आहेत छोटे छोटे, पण ते सगळे बंद आहे. शनिवार रविवारला उघडतात. त्या मंदिराच्या पलीकडे जायचं आपल्याला. अरे बापरे, खूप भयंकर थकलो आहे. चालायची अजिबात कॅपॅसिटी नाही आहे. चला फटाफट चला, लवकर लवकर. आता आपण अगदी मंदिराच्या जवळच आलोय आणि कोकण कडा मला वाटते ह्या पलीकडच्या टेकडीच्या बाजूला आहे. मंदिर पार करून आपल्याला समोर जावं लागेल. हे तुम्ही बघाल, अशोक सम्राटाच्या काळातील ते मंदिर आहे, बौद्धकालीन. इथे एक कुंड पण आहे पाण्याचा, जुन्या काळातला. हे बघा, हा नॅचरल सोर्स आहे पाण्याचा. हे आधी आंघोळीसाठी वापरत असावे बहुतेक. या खूप पुरातन मंदिर आहे. 2000 वर्षापूर्वीचं की ते 2500 वर्षापूर्वीचं. याची शिल्पकला पाहून आपल्याला अंदाज येईल नेमकं काय ते. याच्यामधून पाणी येत आहे, पाणी वाहत आहे बाहेर. आपण मंदिरात प्रवेश करून बघू. चला. तेव्हा भयानक एक आर्किटेक्चर त्यांचं लय जोरदार होतं. या इकडे जरा. ही शिल्पकला 2000 वर्ष जुनी आहे आणि सारनाथचं जे बौद्ध मंदिर आहे त्या प्रकारची आहे. इथे आतमध्ये लिंग आहे आणि इथलं गाभाऱ्यात जाऊन ओम नमः शिवाय. भगवान की जय. जय शंकर. या भाऊसाहेब इकडे. बापरे, हा कुंड तर बघा. बापरे, किती भयानक, किती खोल कुंड आहे. इथं वर मंदिर, खाली कुंड. भाऊसाहेब, हा कुंड बघा किती डेंजर आहे आणि खोल आहे. भयंकर खोल दिसत आहे. याच्यातलं पण पाणी भयंकर गोड असणार. हा, इकडे पण पहा कुंड पाण्याचा. असू द्या ना. काय या या लांबून या. खरंय काय होत नाही. हे बघा, हे बघा, हे जे मूर्ती भाऊसाहेब, हे गौतम बुद्धाची मूर्ती आहे.
मी तुम्हाला 100% शुअर सांगतो. हे हात तोडलेले आहे इथून, हे चेहरा आहे जरा. कारण हे जे तुम्हाला दिसते ना शिल्प काढलेले गोट्यावर कोरलेले, हे अशोकाच्या सम्राटकालीनच आहे. हां दरवाजा पण दगडाचा. हां दरवाजा दगडाचा. हो. चला, मंदिर बघून झालं. खूप आनंद झाला मंदिराला पाहून. आता जाऊया कोंकणकडाकडे. कोंकणकडा इथून 1.2 म्हणजे 1 किलोमीटर 200 मीटर लांबीवर आहे. या मार्गानं जायचं आहे. ते मगाचे काका येत आहे. पाण्याचे 2 बॉक्स त्यांनी तिकडे पोहोचवले, पण आले पण रिटर्न. आम्ही अजून इथेच आहे. काका आले पण कमाल आहे. हे आपण कडेला असलेले हे जे छोटे छोटे गुफा आहेत तिथे पाहायला आलो. तिथे बघतो तर हे गौतम बुद्धाची मूर्ती दिसत आहे आपल्याला. हे सर्व तोडलेले आहे बाकी ठिकाणचे, तरी पण आपल्याला त्याची रचना ओळखायला येते. इथली गायबच आहे. इथली पण गायब आहे, इथली पण गायब आहे, इथली पण गायब आहे. इथे एक छोटीशी मूर्ती दिसत आहे. चला आता समोर जाऊया. आता आपण कोकणकड्याच्या अगदी जवळ आहे. त्याच्या आधी बघतो एक सुंदरशी आमराई आहे इथं. कोकणकडाकडे मावशी कुणीकडून जायचं? मधून का? चला, धन्यवाद. हा कोकणकडेचा मार्ग आहे. जास्तीत जास्त पोचायला 15 मिनटं लागतील, कारण आता चढायचं नाही आहे त्यामुळे. अजून किती नदी नाले लागतील माहीत नाही बा. हां, इथूनच जायचं. आम्हाला एक मित्र मिळाला, एक डॉगी. तो पण आमच्या सोबत येतोय. आम्हाला पण भूक लागली आहे आणि त्याला पण लागली असेल. सोबतच जेवण करू समोर गेल्यानंतर. येऊन हे बघा, छोटेसे छोटे हॉटेल बांधतायत. लोकांना नाश्ता पाणी किंवा ट्रेकर्स लोक काही काही रात्रभर इथे थांबतात, मुक्काम करतात, त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली असते. हे बघा, आपण कोकणकडेला आलोय. आता तुम्ही लवकरच बघाल इथला जबरदस्त व्ह्यू. जेव्हा पाऊस असतो, फॉग असतो, तेव्हा काही औरच नजारा असतो इथला. हे बघा, हे आहे सी टाईप कोकणकडा. इथून डायरेक्ट खाई आहे. बा, बघा किती डेंजर. इथून डायरेक्ट खाई आहे. किती डेंजर, किती सुंदर सीन आहे, का नजारा आहे. वा वा. आपण दुसऱ्या दिशेने
याला म्हणतात कोकणकडा. बघा समोर डायरेक्ट खाई आहे. हे बघा आपले मित्र थांबले तिथे. इथून आपण बघतो, इथून डायरेक्ट खाई आहे. खाली समोर जाणं म्हणजे मरणं आहे. मी हवेत आहे असं समजा. इथे खाली अशी खाई आहे अशा पद्धतीची. मी जिथे उभा आहे तिथे अशा प्रकारची खोल खाई आहे आणि मी वरती आहे. हे तुम्ही बघू शकता. बघा खालचा नजारा. फॉग असल्यामुळं तेवढं विशेष ओळखायला येत नाही. वाह किती डेंजर. ते बघा नदी दिसत आहे की नाही तर माहीत नाही. आम्हाला दिसत आहे. कॅमेऱ्याला फॉगमुळे नाही दिसणार. एवढ्या दूरचं नाही कव्हर होणार. अतिशय सुंदर सीन. स्वर्ग. आपल्याकडे ड्रोन नसल्यामुळे आपण अशी शूटिंग करतोय. तुम्ही बघू शकता किती कठीण आहे. त्या समोरच्या दगडावरून आपण झोपून शूटिंग करू. मी लिमिट क्रॉस करून रेलिंगच्या इकडे आलो. इकडे येण्यास सक्त मनाई आहे. कारण इथे तुम्ही बघू शकता डायरेक्ट खाई आहे. म्हणजे समोर गेलं थोडं की डायरेक्ट मरणच आहे. तरी झोपून शूट करायचं नको जाऊ दे. एवढी रिस्क नाही घेणार. एवढी जिथपर्यंत आलो हेच खूप आहे. हेच भयंकर. हे बघा कडल्या कडा. भाऊसाहेब या समोर. हे बघा मग तिथून शूट केलं होतं आपण. तिथून शूट केलं होतं. आता हे आपण कोकणकडेच्या कडेकडेने चाललोय. त्या दिशेने आपल्याला शूट करायचं आहे की नेमकं तिकडून कसा काही व्ह्यू आहे. जेव्हा पाऊस असतो आभाळ असतं त्यावेळेस अजिबात काहीच दिसत नाही समोरचं. आता ऊन असून सुद्धा फॉग आहेच वरती. कसं आहे समुद्र सपाटीपासून जवळजवळ 2500 मीटर समुद्र सपाटीपासून उंच असल्यामुळे फॉग राहणारच. धुकं राहणारच. वर गारवा राहणारच. ऊन असली तरी थोडक्यात गारवा असतो. हे बघा इकडच्या दिशेने अशा पद्धतीचा व्ह्यू आहे. वाह तर भीतीच वाटते राव. हे बघा आपण तिथून शूट केलं होतं स्टार्टिंगला. तिथून मग नंतर तिथून झेंडा दिसत आहे इथून शूट केलं होतं. मग आता तिथून आपण असं कडेकडेने इकडे आलोय. अतिशय निसर्गरम्य कुदरत का करिश्मा है ये दोस्तों. आपण अवश्य इथे भेट द्यायला या हरिश्चंद्रगडावर आणि या कोकणकड्यावर.
जोर नाही ते गपचूप भयंकर थकलो मित्रांनो. ते इथे कारण मला आम्ही ते तिघं लोकं आहे पण ना, भाऊसाहेब पण व्यवस्थित आहे. रोहित दादा पण आहे. आमचे मेवणे आहेत आणि आम्ही सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी जेवायला बसलोय. शेजारून मस्त खडखड वाहत आहे पाणी बघताय. आणि हे पूर्ण आम्ही प्यायला पण हेच पाणी वापरणार आहे. एकदम नॅचरल वॉटर फ्रेश. हाय या 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 जेवायला मंडळी. काय याच्यामध्ये काय सरप्राईज आहे ते माहित नाही आता. जलेबी जलेबी बाई. या मस्त गोड जिलेबी खायला. त्याच्यामध्ये गेलं जायचं का? हा आपलं डोंगर जेवण आपलं हे कुठं आहे जेवणाचं. या बॅग मध्ये आहे का. आपलं जेवढं बस बस जास्त मोठी नाही. बरं का आपलं जेवढं सपाटी करावं लागलं ना तिथून हे फुलं आहे बरं का.